करिअरसाठी करिअर गायडन्ससाठी पर्सनल अटेन्शन दिलं जातं। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता स्वतः डायरेक्टर मुलांशी संवाद साधतायत। जय शिवराय, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आपण थोडस मॉर्निंग वॉकिंग साठी आलेलो होतो इकडे। रूम पासून खूप दूर असल्यामुळे मी बाईक वगैरे घेऊन आलोय। बाईक वगैरे तिथे लावलेली आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान प्रकारे इथं वॉकिंग पाथ वगैरे दिलेला आहे आणि समोरचे पण व्ह्यू तुम्हाला आता मी दाखवतो या ठिकाणी। या प्रकारे आपल्याला मॉर्निंग व्ह्यू दिलेला असतो। साईडलाच आपल्याला हायवे दिलेला आहे। हा जो हायवे हा पुणे सिटी मध्ये जाणारा हायवे, शिवाजीनगरला जातो डायरेक्ट हा हायवे। समोर बघू शकता तुम्ही, या प्रकारे आपल्याला पूर्ण वॉकिंग पाथ वगैरे दिलेलं आहे। आपण थोडस या साईडनं पुढे जाणार आहोत आणि परत तिथनं रिटर्न फिरूयात आपण। चला भावांनो, आपण बरेच पुढे गेलो होतो, तिथनं आपण आता रिटर्न वगैरे फिरलोय। जाऊयात आपण आता पुन्हा बाईक कडे। तिथनं पुन्हा थोडस पुढे जाणार मी आणि मग रिटर्न वगैरे येऊयात आणि वॉकिंग झालं की मग आपण रूमला जाणार आहोत। बघू शकता या प्रकारे किती छान प्रकारे आपल्याला व्ह्यू दिसतोय मॉर्निंगचा आणि ती जागा खूप छान आहे। म्हणजे इकडे मागच्या वेळेस पण आलो होतो आणि आता म्हणजे आता 3 ते 4 वेळा आलो मी इकडे मॉर्निंगला। नाहीतर बाकी तिकडे PWD ग्राउंड आहे त्या साईडलाच मॉर्निंगला वगैरे जात असतो। पण हे वातावरण इतकं छान दिसतंय की असं वाटतं रोज इकडेच फिरायला यावं। सकाळ सकाळी थोडस लवकर उठलो होतो 6:30ला, थोडस फ्रेश वगैरे झालो आणि नामजप वगैरे केला आणि नंतर पुन्हा आता इकडे फिरण्यासाठी आलोय। आता मी तुम्हाला इकडे दाखवतो। या साईडने मी आता पूर्ण समोर जाणार आहे, तिकडनं गेलो की पुन्हा रिटर्न फिरूयात आपण। ही माझी बाईक इथेच लावलेली आहे रोडावरती, साईडला लावण्यासाठी जागा होती त्या ठिकाणी लावली। आता आपण इथल्या सरळ पुढे जाऊयात आणि पुन्हा आपण तिथनं रिटर्न फिरूयात। वॉकिंग वगैरे झालंय की मग आपण जाऊयात रूमला। रूमवरती जाताना वरती ब्रिजवरती थांबलो होतो। व्हिडिओ तर शूट करायला चालू केलं, माईक पण लावला, परंतु माईकचं बटन ऑन करायचं राहिलं म्हणून मी बाहेरून व्हॉइस ओव्हर करतोय। सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान प्रकारे वातावरण आहे मॉर्निंगचं। आणि माझ्या मागे जर बघितलं तुम्ही तर ग्रीनरी तुम्हाला दिसेल, पूर्ण हिरवळ दिसते पूर्ण। आणि साईडला पण बघा तुम्ही, रोड आहे पूर्ण, रोडाच्या बाजूला पूर्ण झाडं वगैरे दिसत आहेत तुम्हाला, प्रॉपर वेमध्ये झाड आहेत। आणि साईडला जर बघितलं तुम्ही तर पूर्ण जंगल टाईप दिसेल तुम्हाला या ठिकाणी साईडला। आपण तुम्हाला समोरचा पार्ट आता दाखवूयात। बघू शकता तुम्ही या प्रकारे इथं एकदम छान वातावरण असतं मॉर्निंगला। सकाळी जर आपण फिरायला आले तर तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळेल मॉर्निंगमध्ये। खूप छान प्रकारे हा व्ह्यू दिलेला आहे या ठिकाणी, बघू शकता तुम्ही। आणि या ठिकाणी ना सकाळ सकाळी मोर पण आलेले असतात, पण आता सध्या आपल्याला दिसत नाही आहेत ते। नेक्स्ट टाइम जर आलो तर नक्कीच दाखवूयात आपण। ठीक आहे, जाऊयात आपण आता थोड्या वेळात निघूयातच रूमवरती। आता 7:30 झालेले आहेत, सो रूमवरती निघूयात आपण। चला जाऊयात आपण रूमवरती। बाय बाय। मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी। मतलबी हो जा। रूमवरती पोहोचलोय आता। आपण आता वरती जाणार। आंघोळ वगैरे झाली की मग थोडस ब्रेकफास्ट वगैरे करूयात। नाश्ता करण्यासाठी आपण बाहेर आलेलो होतो, बघूयात आता थोड्या वेळात नाश्ता करण्यासाठी इथे आपण नाश्ता सेंटर वरती आलेलो आहेत। पोहे वगैरे घेऊयात साधं आपल्याला। दादा पोहे वगैरे आपलं मच्छी पोहे मच्छी पोहे नाही खायचंच इथे। चला भावांनो, पोहे वगैरे होते आपलं, होऊ शकतं आपण मच्छी पोहे वगैरे घेतले आपण पोहे वगैरे आणि साईडला जाऊन बसूयात। तुम्ही बघू शकता नाश्ता वगैरे झाला आपला। रूम वरती आपण आलेलो आहोत। आता थोडस काही माझे जे कामं असतील ते कामं वगैरे आपण करूयात। जसं की आता क्वेश्चन पेपर वगैरे काय असतात किंवा सॅटर्डेला जे काही टेस्ट वगैरे झालेली असते तिचे पेपर चेकिंग वगैरे, हे जे काही कामं असतात आपण ते रूमवरती आल्यानंतर फ्री वेळेमध्ये आपण ते कामही करत असतो।
बघूयात आता बॅगमध्ये बघेल काय पेपर वगैरे जर चेकिंगचे बाकी असतील तर ते काम आपण कम्प्लीट करूयात. क्वेश्चन पेपर टायपिंगचं काम चालू आहे. कारण कसं आहे या गोष्टींसाठी आपल्याला मेहनत घ्यावीच लागते. स्वप्न तुमचे असतात त्यामुळे मेहनतही तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. लोक तर काय फक्त रिझल्ट बघतात हो, पण त्या मागची मेहनत ही काय असते हे फक्त तुम्हालाच माहित असते. सो त्यामुळे मेहनत करा, मेहनतीला नक्कीच एक दिवस फळ लागतं. बघूयात आपण क्वेश्चन पेपर टायपिंग कशी करतोय मी ते दाखवतो मी तुम्हाला थोड्याच वेळात. बघू शकता तुम्ही या प्रकारे आपण इथे आता क्वेश्चन पेपर वगैरे टायपिंग करत होतो. आणि हा जो विषय आहे ना, हा विषय एज्युकेशन घेताना स्टुडंट्स लाईफ मध्ये सर्वात फेवरेट सब्जेक्ट म्हणून ओळखला जातो हा मुलांसाठी. म्हणजे अगदी सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट मुलांचा हाच असतो, मॅथमॅटिक्स. क्वेश्चन पेपर टायपिंगचं काम झालंय आपलं. बघू शकता इथं राधे राधे. प्रेमानंदजी महाराजांचे सत्संग वगैरे मॉर्निंगला ऐकत असतो कधी कधी, बऱ्याच वेळा ऐकतो. आणि नेहमीच ज्यावेळेस आपण नामजप करतो ना, राधे 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 राधे, नेहमीच नामजप वगैरे करत राहा. कारण त्याच्याने आपल्या माइंडमध्ये इतकी छान पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते की तुम्ही सांगूही शकत नाही. अनेक बदल होतात आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण नामजप हे नेहमी करत असतो. सो नामजप करणं हे खूप एक चांगलं असतं एखाद्या व्यक्तीसाठी. एक वेळा नामजप करून बघा तुम्ही. जर तुम्ही डेली दिवसातनं अर्धा तास जरी नामजप केला तरी खूप आपल्या लाईफमध्ये खूप चेंजेस येतात आणि आपल्यामध्ये अशी पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. सर्वात जबरदस्त पॉझिटिव्ह एनर्जी फक्त नामजप या गोष्टीपासून येत असते. सो त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की जर जमलंच तर 24 तासातून निदान 20 मिनिट किंवा अर्धा तास तरी नामजप आपण केलं पाहिजे. खूप छान प्रकारे प्रेमानंदजी महाराज जे आहेत ते खूप छान प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. जेवण वगैरे झालंय आपलं, आता आपण निघूयात. जॉबवरती वेळ पण झालाय. सो आता निघूयात आपण, कारण वेळ झाला असल्यामुळे आता आपल्याला निघावं लागेल. चला निघूयात आपण जॉबवरती. जॉबवर गेलो की पुन्हा आपण तिथे भेटूयात. ठीक आहे. हॅलो मित्रांनो, लेक्चर वगैरे झालेत आपले. आता अजून 1 ते 2 तास आपली ड्युटी बाकी आहे. या ठिकाणी बघा तुम्ही टेबलवरती खूप खायला आलेलं आहे आज आपल्याला. 1-2 डबे आम्ही संपवलेत आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवू शकते इथे मी. हे बघा सगळे आमचे टीचर्स लोक जे आहेत ते काही ना काही घेऊन येतात. इकडे बघू शकता तुम्ही आमचे चैतन्य सर एका स्टुडंटचा डाऊट क्लिअर करून देतात. आपल्याकडे इथे प्रत्येक स्टुडंटवरती आपण पर्सनल अटेन्शन असतं या ठिकाणी आपलं. सो बघू शकता तुम्ही इकडे आमचे सुरेश सर आहेत. तुम्ही मध्ये पण बघू शकता इकडे आमचे जे डायरेक्टर आहेत ते 10th स्टँडर्डचे जे स्टुडंट असतात प्रत्येक दिवशी स्टुडंटला जे काही इम्पॉर्टंट असतात पुढच्या लाईफबद्दल त्यांचं आणि जे काही त्यांना पुढे ज्या गोष्टी असतात त्यांच्या करिअर गायडन्ससाठी पर्सनल अटेन्शन दिलं जातं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता स्वतः डायरेक्टर मुलांशी संवाद साधतायत. या ठिकाणी इकडे पण डिस्कशन वगैरे चालू आहे स्टुडंटचं. अजून 1-2 तास बाकी आपले. मला यानंतर अजून एक लेक्चर असणार आहे. लेक्चर वगैरे झालं की मग आपण नंतर घरी जाऊयात. आपल्याला इथे नाश्ता वगैरे आलेला आहे. बघूयात आपण समोसे वगैरे आलेले या खाण्यासाठी. एका स्टुडंटचा बर्थडे होता, त्याने टीचर लोकांसाठी समोसे वगैरे आले त्या ठिकाणी. चला आपण खाऊयात. चला मित्रांनो खाऊयात आपण आता समोसे वगैरे खाऊयात आणि मग झालं की मग जाऊयात आपण रूमवरती. चलो रूमवरती आपण आलोय आता. आज थोडासा उशीर झाला. क्लासमध्ये थोडे डाऊट वगैरे क्लिअरिंगचं काम चालू होतं त्याच्यामुळे उशीर झाल्यामुळे आज
टिफिन वगैरे आणलाय, जेवण वगैरे करूयात. आजचा ब्लॉग आपण इथं संपवतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.